नमो बुद्धाय। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धर्मग्रंथाच्या व्हिडिओ क्रमांक 13 मध्ये आपण प्रथम खंडातील भाग 5वा बुद्ध आणि त्याचे पूर्वकालीन यातील पोटभाग 1 बुद्ध आणि वैदिक ऋषी व 2 तत्ववेत्ता कपिल हे पाहिले। आजच्या व्हिडिओ क्रमांक 14 मध्ये आपण प्रथम खंडातील भाग 5वा बुद्ध आणि त्याचे पूर्वकालीन यातील पोटभाग 3 ब्राह्मणे व 4 उपनिषदे आणि त्यांची शिकवण हे पाहणार आहोत। 3 ब्राह्मणे। वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात। दोघांनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते। वस्तुतः ब्राह्मणे हा वेदाचाच एक भाग होय। दोन्ही ग्रंथ सारख्याच महत्त्वाचे मानले जात असून त्यांना श्रुती या नावाने संबोधितात। ब्राह्मण तत्वज्ञान हे 4 सिद्धांतावर आधारलेले आहे। पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे। ब्राह्मण तत्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ केले, धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते। वेदात सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणांपाशी होती असे नव्हे, तर आदर्श समाजाविषयी त्यांची एक कल्पना होती। या आदर्श समाजरचनेला त्यांनी चतुर्वर्ण्य असे नाव दिले। चतुर्वर्ण्याची कल्पना वेदात सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे सकलनातील व वादातीत आहेत त्या अर्थी समाजरचनेची चतुर्वर्ण्य पद्धतीसुद्धा बंधनकारक आणि वादातील आहे। ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमांवर आधारलेली होती। पहिला नियम असा की समाज 4 वर्णात विभागला जावा। 1 ब्राह्मण, 2 क्षत्रिय, 3 वैश्य आणि 4 शूद्र। दुसरा नियम असा की या वर्णात सामाजिक समता असू शकत नाही। वर्गवार विषमतेच्या नियमाने ते परस्परांशी बांधले गेले पाहिजेत। सर्वांच्या वर ब्राह्मण असले पाहिजेत। ब्राह्मणांच्या खालोखाल पण वैश्यांच्या वर क्षत्रिय, क्षत्रियांच्या खालोखाल परंतु शूद्रांच्या वर वैश्य आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजेत। हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या 4 वर्णात समानता असू शकत नव्हती। हक्क व अधिकार यांचा प्रश्न वर्गवार विषमतेच्या नियमावर आधारलेला होता। ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार असत, पण ब्राह्मणांना जे हक्क व अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसत। त्याला वैश्यापेक्षा जास्त हक्क व अधिकार मिळत। वैश्याला शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असत, पण क्षत्रियाला मिळणारे हक्क व अधिकार त्याला मिळत नसत आणि शूद्राला तर अधिकारच नव्हते, पण खास हक्क तर मुळीच नव्हते। 3 वरिष्ठ वर्णांना न दुखविता जगणे एवढाच त्याला हक्क होता। चतुर्वर्ण्याचा तिसरा नियम व्यवसायाच्या विभागणीसंबंधी होता। अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणाचा व्यवसाय होता। क्षत्रियाचा व्यवसाय लढाई करणे हा होता। व्यापार हा वैश्यांवर सोपविण्यात आला होता आणि 3 वर्गाची सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता। निरनिराळ्या वर्गांना दिलेले व्यवसाय हे खास त्या त्या वर्गासाठी होते। एका वर्गाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे। चतुर्वर्ण्याचा चौथा नियम शिक्षणाच्या हक्कांसंबंधी होता। चतुर्वर्ण्य पद्धतीने शिक्षणाचा हक्क ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या पहिल्या 3 वर्णांनाच दिला होता। शूद्रांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला। चतुर्वर्ण्याच्या नियमाने शिक्षणाचा हक्क केवळ शूद्रांनाच नाकारण्यात आला नव्हता, तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला। आणखी एक 5वा नियम होता। या नियमानुसार माणसाचे आयुष्य 4 आश्रमात किंवा टप्प्यांत विभागले गेले होते। पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य म्हणत, दुसऱ्याचे नाव गृहस्थाश्रम असे होते, तिसऱ्याला वानप्रस्थ आणि चौथ्याला संन्यास अशी नावे होती। पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते। दुसऱ्याचे उद्दिष्ट
वैवाहिक जीवन जगणे हे होते. तिसऱ्याचे उद्दिष्ट वैराग्य जीवनाची म्हणजे गृहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे हे होते. चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते. या आश्रमाचे फायदे फक्त 3 वरिष्ठ वर्णाच्या पुरुषांनाच घेता येत असत. पहिला आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यासाठी नव्हता. त्याचप्रमाणे चौथाही आश्रम शूद्र व स्त्रियांना वर्ज्य होता. अशी होती चतुर्वर्ण्य नावाची दिव्य आदर्श समाजरचना. तिला चतुर्वर्ण्य असे नाव देण्यात आले होते. ब्राह्मणांनी नियमाला आदर्शाचे स्वरूप दिले आणि कुठलाही पळवाटा किंवा उणीवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरविला. ब्राह्मण तत्त्वज्ञानातील चौथा सिद्धांत कर्मवाद होय. आत्ताच्या जन्ममरणाच्या फेराच्या सिद्धांताचा तो एक भाग होता. ब्राह्मणाचे कर्मवादाचे तत्त्वज्ञान हे पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय. यावर ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचे उत्तर असे की आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यांवर अवलंबून आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे ते त्याच्या कर्मावर अवलंबून असते. ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला बुद्धाचा तीव्र विरोध होता. वेद हे सकखलनातील आहेत व त्याचा अधिकार वादातीत आहे हे त्यांचे म्हणणे भगवान बुद्धांनी नाकबूल केले. त्यांच्या मते निर्दोष व वादातीत असे काहीही नाही. कोणत्याही गोष्टीची फेर तपासणी आणि फेरविचार करण्यास प्रत्यवाय नसावा. माणसाला यथार्थ सत्य समजले पाहिजे. भगवान बुद्धाच्या मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाची व आवश्यक बाब होती आणि सत्य शोधून काढण्याचा विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्याची खात्री होती. वेद अपौरुषय आहेत असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय. या कारणास्तव ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा सिद्धांत भगवान बुद्धांना दोषार्ह वाटला. ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तितकाच विरोध होता. यज्ञामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना मान्य होते, परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला. दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होय. ब्राह्मणांचे यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूंचे बळी देऊन केलेले यज्ञ असत. अशा यज्ञाचा खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला. आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरीही त्यांना ते मान्य नव्हते. यज्ञविरोधी असलेले लोक ब्राह्मणांचा उपहास करून म्हणत, पशुचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्गप्राप्ती होत असेल तर मग त्याने स्वतःच्या बापाचाच बळी का देऊ नये? स्वर्गात जाण्याचा तो अधिक जलद मार्ग ठरेल. भगवान बुद्ध या विचाराशी अंतःकरणपूर्वक सहमत होते. यज्ञाचा सिद्धांत भगवान बुद्धांना जितका तिरस्करणीय वाटत होता तितका चतुर्वर्णाचाही सिद्धांत त्यांना नापसंत होता. चतुर्वर्ण्याच्या नावाने ब्राह्मणी धर्माने केलेली समाजरचना त्यांना नैसर्गिक समाजरचना वाटली नाही. तिच्यातील वर्गरचना सक्तीची आणि जुलमी होती. विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार तयार केलेली अशी ती समाजरचना होती. मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना पसंत होता. ब्राह्मणांची चतुर्वर्ण्य पद्धती ही कधीही न बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाजरचना होती. एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचा ब्राह्मण, एकदा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय, एकदा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य आणि शूद्र तो कायमचा शूद्र. ही समाजरचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती. या व्यवस्थेत माणसाचा दुर्गुण कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने या सद्गुणाला काहीही किंमत नसे. योग्यता आणि प्रगती यांना या समाजरचनेत स्थान नव्हते. विषमता प्रत्येक समाजात असते, पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते. ब्राह्मणांनी सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्व होते. समाजावर वाढलेले ते केवळ बांडगुळ नव्हते. ब्राह्मणी धर्माचा समतेवर विश्वास नव्हता. वस्तुतः समतेला त्याचा विरोध होता.
ब्राह्मणी धर्माचे केवळ विषमतेने समाधान झाले नाही, वर्गवार विषमता हे त्याचे सार होते. समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राहो, पण वर्गवार विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ती अखंड कलहाचे कारण होईल असे बुद्धाला वाटले. 4 वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते. व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणाला नव्हते. शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते, तर ते जन्मावरून निश्चित केले गेले होते. चतुर्वर्ण्याच्या नियमांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायावर समाजरचना उभारली तो पाया जरी स्वार्थी नसला तरी तो चुकीचा असा होता. त्यांना हे स्पष्ट दिसले की चातुर्वर्ण्याने सर्वांच्या हितसंबंधांकडे तर लक्ष दिले नाहीच आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केला नाही, तर खरोखर मुठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठीच चतुर्वर्ण्याची योजना जाणून बुजून तयार करण्यात आली होती. या योजनेनुसार स्वतःला मानवश्रेष्ठ म्हणवून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले. दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळवण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यात ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती. बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता असे बुद्धाचे मत होते. मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता. दुःखाची स्थिती तो बंड करून बदलू शकत नव्हता, कारण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्याची दुःखी अवस्था ठरवण्यात आली होती. ब्राह्मण तत्त्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती त्या शूद्र आणि स्त्रिया या 2 वर्गांना या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते. विद्यार्जनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता. याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते. ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अर्धशून्य करून टाकले होते हे त्यांना समजले नव्हते. या ब्राह्मणी तत्त्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्यांचे भक्त बनले व त्याचा ते पुरस्कार करू लागले. शस्त्र धारण करणे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळवण्याचा शेवटचा उपाय आहे, परंतु शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा हक्क नाकारण्यात आला होता. ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण, सामर्थ्यवान व भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या कटाचे बळी म्हणून शूद्रांना असहाय्य असे करून ठेवण्यात आले होते. अशा या समाजरचनेत बदल घडवणे शक्य होते काय? की समाजव्यवस्था ईश्वरप्रणीत समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे बुद्धाला माहीत होते. ती फक्त नष्ट करून टाकणेच शक्य होते. या कारणांसाठी खऱ्या जीवनमार्गाला विरोधी म्हणून ब्राह्मणी तत्त्वज्ञान बुद्धाने अमान्य केले. 4. उपनिषदे आणि त्यांची शिकवण. उपनिषदे हे वाङ्मयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होत. उपनिषदे वेदांचा भाग नव्हेत. कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही. असे असूनही उपनिषदे हा धार्मिक वाङ्मयाचाच एक भाग झाला. उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे. त्यातील काही महत्त्वाची आहेत, काही मुळीच महत्त्वाची नाहीत. त्यांपैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांती ब्राह्मण पुरोहित यांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात. वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय. याविषयी या सर्वांचे एकमत होते. 4 वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय. याविषयी या सर्वांचे एकमत होते. वेद हे ईश्वर निर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते. यज्ञ व त्यांचे फल, यज्ञातील आहुती आणि ब्राह्मणांना द्यावयाची दक्षिणा या ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटविण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते. तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता. त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म व आत्मा यांच्यावर केंद्रित झाली आहे. विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी तत्त्व असून आत्म्याने परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे. उपनिषदाचा मुख्य सिद्धांत असा की ब्रह्म हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजे ब्रह्मच होय.
उपाधीत गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही. प्रश्न असा होता की ब्रह्म हे सत्य आहे काय? उपनिषदांचे सिद्धांत मान्य करावायचे की नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून होते. ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धाला मिळाला नाही, म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले. उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही. जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते. अशा प्रकारचे प्रश्न याज्ञवल्क्यासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते. बृहदारण्य कोपनिषदांत याज्ञवल्क्याने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्याला विचारण्यात आले, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय? या प्रश्नावर नेती मला माहीत नाही, मला माहीत नाही एवढेच याज्ञवल्क्य सांगू शकला. ज्याच्याविषयी कुणालाच काही माहीत नाही ते सत्य कसे असू शकेल, असा बुद्धाचा प्रश्न होता. उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धाला कोणतीही अडचण भासली नाही. तर मित्रहो, प्रथम खंडातील भाग 5 बुद्ध आणि त्याचे पूर्वकालीन यातील पोटभाग 3 ब्राह्मणे व 4 उपनिषदे आणि त्यांची शिकवण हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. येणाऱ्या पुढील व्हिडिओ क्रमांक 15 मध्ये आपण प्रथम खंडातील भाग 6 बुद्ध आणि त्याचे समकालीन यातील पोटभाग 1 बुद्धाचे समकालीन व 2 समकालीनांविषयी बुद्धाची वृत्ती आणि प्रथम खंडातील भाग 7 साम्य आणि भेद यातील पोटभाग 1 बुद्धांनी काय ताज्य ठरविले, 2 बुद्धांनी कोणते बदल केले व 3 बुद्धाने काय स्वीकारले हे पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ क्रमांक 15 मध्ये. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक नमस्कार.